सिडको पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मागील वर्षभरात आणि यावर्षीसुद्धा विविध मोटरसायकल चोरी गेल्या होत्या. त्याच्यामध्ये माननीय पोलीस आयुक्त यांनी सिडकोच्या हद्दीतून मोटरसायकल जाण्याचं प्रमाण जास्त आहे या अनुषंगानं पोलीस स्टेशन भेटीच्या वेळी प्रभारी अधिकारी यांनी त्यांच्या टीमला सूचना केल्या होत्या की आपण मोटरसायकल चोरीसाठी विशेष प्रयत्न करावेत. त्या अनुषंगानं या पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री हिरमे, त्यांची टीम नाणेकर, त्यांच्यासोबत अमोल जगताप, हेड कॉन्स्टेबल मंगेश पवार, सहदेव साबळे, अमोल आंबोरे, प्रदीप फरकांडे, सोळंकी आणि एकूणच सिडको पोलीसच्या सर्व टीमने अत्यंत मेहनतीने साधारणपणे 50 ते 60 CCTV फुटेज बघून त्यांनी एक CR नंबर होता त्यांच्याकडे 425/26 या गुन्ह्याचा तपास करत असताना त्यांच्या लक्षात आलं की याच्यामध्ये एक टोळी कार्यरत आहे, 3 ते 4 लोक कार्यरत आहेत. तर 4 आरोपी या गुन्ह्यामध्ये त्यांनी अटक केलेली आहेत आणि त्यांचा 10 दिवसाचा PCR मिळालेला आहे. आत्तापर्यंत आरोपीच्या ताब्यातून 28 मोटरसायकल जप्त करण्यात आलेल्या आहेत आणि एक चांगली कामगिरी केली आहे. त्यांचा पुढील तपास चालू आहे. आरोपी 10 दिवस PCRमध्ये आहेत. त्या तपासामध्ये काही बाबी अजून निष्पन्न होऊ शकतात. तर आत्तापर्यंत 28 मोटरसायकल ह्या 4 आरोपीच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेल्या आहेत सिडको पोलिसांच्या अधिकारी आणि त्यांच्या टीमने. तर त्या सर्वांचं अभिनंदन आणि त्यांनी सर्व चांगली कामगिरी केली आहे. सर, जे हे आरोपी यांच्यावर अगोदर काही गुन्हे दाखल आहेत का? हे चेक करतो. 1-2 दिवसाचा PCR झालेला आहे. अजून पुढं PCRमध्ये या सर्व बाबी आम्ही निष्पन्न करू. त्याचं रेकॉर्ड पण चेक करू आणि रेकॉर्ड असेल तर त्याप्रमाणे पुढची कारवाई करू. आणि ह्या पूर्ण गाड्या कुठून शोधून म्हणजे कुठून मिळाल्या सर? साधारणपणे मोडच अशी होती की शहराच्या विविध भागातून या गाड्या चोरी करत होत्या आणि त्या ग्रामीण भागामध्ये ओळखीच्या लोकांमार्फत किंवा एजंटमार्फत अशी विक्री करण्यात येत होती. अशा पद्धतीनं काही सिटीमध्ये पण त्यांनी विकलेले असतील. हा तपास प्राथमिक टप्प्यात आहे. तपास जसं पुढं जाईल तसं या सर्व नेटवर्क आणि ह्या गुन्ह्याचं पूर्ण स्वरूप निष्पन्न होईल. तर मागे जसं अनेक टोळ्यांना मुक्का लावण्यात आला आहे, मंगळसूत्र चोरांचा असेल, राशनचे काळा बाजार असेल, तर ही पण वाहन चोरीची एक मोठी टोळी, त्यांच्यावर तशी काही कारवाई? हे मोकाचे स्पेसिफिक सेक्शन आहेत, स्पेसिफिक कंटेंट्स आहेत. त्याच्यामध्ये जर आपल्याला असं निष्पन्न झालं की हा मोकाच्या अनुषंगाने याच्यामध्ये कंटेंट आणि त्याची लिगॅलिटी पूर्ण होते, याच्यावर जर जुने काही गुन्हे असतील आणि ते टोळी म्हणून कार्यरत असताना केलेले गुन्हे असतील तर निश्चितपणे तपासून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्याच्यामध्ये आरोपी वाढण्याची शक्यता आहे? बघूया. निश्चितपणे याच्यामध्ये तपास प्राथमिक टप्प्यात आहे. तपासामध्ये काही आरोपी वाढतील, काही वाहनंसुद्धा रिकव्हर होण्याची शक्यता आहे. टोटल किती वाहने आता जप्त? 28 वाहनं आतापर्यंत जप्त करण्यात आलेली आहेत. 4 आरोपी अटकेत आहेत.